मित्रांनो, ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक जो आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. ज्या इतर फोटोजच्या माध्यमातून तुम्हाला अंदाज आलाच असेल, फार्म मेकॅनायझेशन. आता यामध्ये फार्म मेकॅनायझेशन हे नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याचे थ्रस्ट एरियाज काय आहेत, त्याचबरोबर फार्म मेकॅनायझेशनचे बेनिफिट्स काय होऊ शकतील आणि त्याचबरोबर फार्म मेकॅनायझेशनच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे, अशा पद्धतीचं एक विविध वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा बाब जी आहे ती म्हणजे मेकॅनायझेशनची डेफिनेशन काय आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण फार्म मेकॅनायझेशन म्हटल्यानंतर शेती कामं जे विविध प्रकारे केल्या जातात, ह्युमनच्या माध्यमातून, बुलक्सच्या माध्यमातून, किंवा ज्याला ॲनिमल्स म्हणतो, तर मेकॅनिकल पॉवर म्हणतो, किंवा इतर बाबींच्या माध्यमातून, ते ह्युमन आणि ॲनिमल्सचे जे काही वर्क्स आहेत ते टाइमली आणि इफेक्टिवली इफिशियंटली होण्यासाठी आपल्याला मशनरीचा वापर करणं अपेक्षित असते. आणि हाच मशनरीचा वापर आपण ज्या वेळेला ॲग्रिकल्चरमध्ये करतो त्यावेळेला त्याला फार्म मेकॅनायझेशन म्हणतो. परंतु फक्त कन्सेप्ट समजून उपयोग आहे का? नाही. तर तुम्ही डेफिनेशन लिहित असताना नेमक्या कोणत्या 3 बाबी त्यामध्ये येणं अपेक्षित आहे ही बाबी इथं पाहूया. तर लक्षात घ्या, फार्म मेकॅनायझेशन रेफर्स टू application of engineering and technological principles to agriculture task. पहिलं काय केलंय आपण? ॲग्रिकल्चर टास्कसाठी इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजिकल प्रिन्सिपल्स वापरणे, इन्व्हॉल्विंग द यूज ऑफ मशनरी, टूल्स अँड इक्विपमेंट्स. यूज ऑफ मशनरीज, टूल्स अँड इक्विपमेंट्स म्हणजे नॉट नेसेसरी की फक्त ट्रॅक्टर आणि त्याच्या मोठमोठ्या मशनरीज वापरल्या पाहिजे. तर या ठिकाणी तिन्ही बाब महत्त्वाच्या आहेत. आपण ज्या ठिकाणी मशीन शक्य नाही आहे त्या ठिकाणी इक्विपमेंट्स वापरणं, ज्या ठिकाणी इक्विपमेंट शक्य नाही आहे त्या ठिकाणी टूल्स वापरणं, म्हणजे ॲज पर द रिक्वायरमेंट ऑर द फील्ड कंडिशन रिक्वायर्ड सिच्युएशन जे असेल त्यानुसार एखाद्या मेकॅनाइज्ड मशनरी, इक्विपमेंट किंवा टूलच्या माध्यमातून ते काम आपण कंप्लीट करणं नथिंग बट फार्म मेकॅनायझेशन आहे. आता 2 बाबी लक्षात घेतल्या आपण. फार्म मेकॅनायझेशन म्हणजे काय आहे? द ॲप्लिकेशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजिकल प्रिन्सिपल्स टू ॲग्रिकल्चर टास्क इन्व्हॉल्विंग यूज ऑफ मशनरी, टूल्स अँड इक्विपमेंट्स टू इम्प्रूव्ह. कशासाठी करतोय आपण हे सगळं? टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी अँड टाइमलीनेस ऑफ ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स. आता काय होतं बघा, ज्या वेळेला पेरणीचे दिवस असतात तर एक 5-6 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. त्या दिवसामध्ये जर आपली पेरणी झाली तर साहजिकच पुढे त्या पिकाचा स्टँड जो आहे तो चांगला राहतो आणि त्या माध्यमातून आपल्याला पीक उत्पादन देखील चांगलं मिळतं. परंतु एखाद्या शेतकऱ्याकडे जर 200 एकर जमीन आहे आणि त्याच्याकडे 5 बैलजोड्या आहेत, इज इट पॉसिबल टू कव्हर ऑल द फील्ड विदिन अ 5 days? आय थिंक नो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं ती कव्हर होत नाहीये. तर ती कव्हर करण्यासाठी आपण मेकॅनाइज सिस्टम वापरतोय, मशनरीज वापरतोय. आणि त्या मशनरीज काय करतील तर इफिशियन्सी वाढेल, त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वेळेवरती काम होईल. म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला रेफर करतो, या ठिकाणी लक्षात घ्या. फार्म मेकॅनायझेशन रेफर्स टू द ॲप्लिकेशन ऑफ engineering and technological principles to agriculture tasks involving the use of machinery, tools and equipments to improve efficiency, productivity and timeliness of agriculture operations. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं ह्या 3-4 बाबी ज्या आहेत त्या आपल्या डेफिनेशनमध्ये येणं गरजेचं आहे.
एक तर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजिकल प्रिन्सिपल्सचं आपण ॲप्लिकेशन करतोय ॲग्रिकल्चर टास्कसाठी किंवा ॲग्रिकल्चर ऑपरेशन्ससाठी. कशाच्या माध्यमातून? तर मशनरी, टूल्स आणि इक्विपमेंट्सच्या माध्यमातून. का करतोय? तर त्याची इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी आणि टाइमलीनेस ऑफ दी फील्ड ऑपरेशन्स करण्यासाठी. आलं लक्षात? आता बघा, फार्म मेकॅनायझेशन डज नॉट मीन्स द यूज ऑफ ओनली बिग मशनरीज अँड ट्रॅक्टर फॉर दी फार्म वर्क. मेजर डोक्यामध्ये फार्म मेकॅनायझेशन म्हटलं की लोकांच्या डोक्यात पूर्णतः ट्रॅक्टर, कंबाईन हार्वेस्टर आणि अशा मोठ्या मशनरीज ज्या आहेत त्या नजरेसमोर येतात. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी फार्म मेकॅनायझेशन म्हणजे केवळ मोठमोठ्या मशनरीचा वापर करणे नसून त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार टूल्स, इक्विपमेंट्स आणि मशनरी यांचा वापर करणे आहे. समजा माझ्याकडे 2 गुंठे जमीन आहे आणि त्या ठिकाणी मला भाजीपाला लावायचा आहे. ट्रॅक्टरने नांगरणी होऊ शकेल का? नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की त्या फील्ड कंडिशननुसार जे रिक्वायर्ड किंवा इफेक्टिव्ह टूल आहे, इम्प्लिमेंट आहे किंवा इक्विपमेंट्स आहेत किंवा मशनरी आहेत, त्या माध्यमातून आपल्याला ते वर्क करणं म्हणजेच मेकॅनायझेशन आहे. ओके. मेकॅनायझेशन इज दी नीड बेस्ड प्रोसेस विच प्रोव्हाइड sufficient time gap for self adjustment of various inputs without causing sudden impact of the changes. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मोठ्या मशनरीज वापरल्यामुळं साधारणपणे आपल्याला लक्षात घ्या पेरणी करायची आहे आणि जी पेरणी आपल्याला 15 दिवस लागणार होते ॲनिमल्स आणि ह्युमन्सच्या माध्यमातून, त्याऐवजी आपण मशनरीचा वापर करून ती 4 दिवसामध्ये कंप्लीट केलेली आहे. तर आपल्याला पुढले 10 दिवस जे आहेत ते एक तर वेळ मिळतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या क्रॉपचा स्टँड ज्या इफेक्टिव्ह वेळेमध्ये चांगला होण्यासाठी वेळेवर पेरणी करणं अपेक्षित असते त्या पद्धतीने आपली वेळेवरती पेरणी देखील झालेली आहे. अशा पद्धतीचं आणि यामुळे कुठलाही ॲडव्हर्स इम्पॅक्ट जो आहे तो पिकाच्या किंवा आपला जो ऑब्जेक्टिव्ह आहे क्रॉप प्रोडक्शनचं, हाय यील्डचं, त्याचबरोबर क्वालिटी प्रोडक्शनचं, ते देखील याच्या माध्यमातून अचीव झालं पाहिजे. ओके. आता बघा, महत्त्वाची बाब असते की स्टेजेस ऑफ फार्म मेकॅनायझेशन. आता फार्म मेकॅनायझेशन होतं किंवा करायचं असतंय म्हणजे ते कशा पद्धतीनं होतंय? तर पहिली स्टेज आपल्याला माहिती की सर्व कामं जे आहेत ते ह्युमन्सच्या माध्यमातून, मानवी लेबर्सच्या माध्यमातून करत होतो. त्यानंतर आपण काय केलं तर मॅन्युअल टूल्स आणले, ज्याला आपण काही विडिंगसाठी म्हणूया, स्प्रेइंगसाठी म्हणूया किंवा इतर कटिंगसाठी किंवा हार्वेस्टिंगसाठी जे टूल्स जे आहेत ते आपण घेऊन आलो. त्यानंतर ॲनिमल इम्प्लिमेंट्स आणि या ठिकाणी मशनरीज यांचा ते काम वेळेवर होण्यासाठी, इफेक्टिव्ह होण्यासाठी वापर करायला सुरुवात झाली. त्यानंतर ॲनिमल्स आणि मेकॅनिकल पॉवर्सच्या माध्यमातून, ज्याला आपण कंबाईन वगैरे म्हणतो, या किंवा कंबाईन वापर जो आहे ॲनिमल्सचा आणि मेकॅनिकल पॉवरचा शेतातील कामं करण्यासाठी आपण करत गेलो. त्यानंतर मेकॅनिकल पॉवर जी आहे ती आज घडीला मोठ्या प्रमाणामध्ये काम करते आणि ॲटोमॅटिक मशनरीज. लक्षात घ्या, याच्यामध्ये स्वतः व्यक्ती जे आहेत ते हाताने तण उपटत होते. त्यानंतर विडिंगसाठी आपण त्या ठिकाणी खुरपी वगैरे वापरायला लागलोत. त्यानंतर ॲनिमल्स आणि इम्प्लिमेंट्सच्या माध्यमातून आपण पेरणी वगैरे जे टिफनच्या माध्यमातून बैलांच्या करतो ना, तर ते काम आपण या ठिकाणी करायला लागलो किंवा छोट्या मोठ्या मशनरीज. त्यानंतर फक्त ॲनिमल्स आणि मशनरी म्हणजे ह्युमन पॉवर प्रत्यक्षरित्या विदाऊट टूल्स किंवा विदाऊट इक्विपमेंट्स काम करायची बंद झाली. म्हणून ॲनिमल पॉवर आणि मेकॅनिकल पॉवर यांचं कंबाईन. आता मेकॅनिकल पॉवर म्हणजे काय तर याच्या आजच्या लेक्चरमध्ये मी सांगितलंय, तुम्ही ते लेक्चर जाऊन पाहू शकता. मेकॅनिकल पॉवर्सचा वापर मोठ्या प्रमाणात आज घडला होते. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या दारामध्ये ॲनिमल्स किंवा बुलक्स, ड्रॉट ॲनिमल्स उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. म्हणजे सर्वस्वी कामं जे आहेत
नांगरणीपासून ते पेरणीपर्यंतचे किंवा काढणीपर्यंतचे ते सर्वच्या सर्व काय झाले, मेकॅनिकल पॉवरवरती डिपेंड झालेले आहेत. आणि आता महत्त्वाची बाब म्हणजे ॲटोमॅटिक मशिनरीज. सगळ्यात महत्त्वाचं याचं उदाहरण जर म्हटलं तर तुम्हाला मी ड्रोन्सचं देईल. ड्रोनला आपण रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ॲटोमॅटिकली ते स्प्रेइंग करतंय, कुठपर्यंत पुढं जायचंय ते आपण कंट्रोल करतो आणि त्या ठिकाणाहून ते टर्न आउट होऊन पुन्हा रिटर्न घेतोय किंवा त्या पद्धतीनं आपण त्याला वर्क करायला लावतो. दीज आर द ॲटोमॅटिक मशिनरीज. त्या माध्यमातून अशा पद्धतीच्या एकूण 6 स्टेजमध्ये मेकॅनायझेशन जे आहे ते कंप्लीट होत असते. आता महत्त्वाची बाब असते की फार्म मेकॅनायझेशनचे इंडिकेटर काय आहेत. समजा एखाद्या एरियामध्ये फार्म मेकॅनायझेशन किती झालंय हे जर ठरवायचं असेल तर त्याचे कोणते इंडिकेटर्स आहेत, तर ही बाब अतिशय महत्त्वाची आहे किंवा याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर इथं लक्षात असलं पाहिजे पॉवर अवेलेबिलिटी किलोवॅट पर हेक्टर. एखाद्या स्पेसिफिक एरियावरती किंवा पर हेक्टरला किती किलोवॅट पॉवर अवेलेबल आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, ज्या हाय पॉवर अवेलेबल म्हणजे ज्याला डेव्हलप्ड कंट्रीज आपण म्हणतोय, त्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये साधारणपणे 5 किलोवॅट पर हेक्टर, 10 किलोवॅट पर हेक्टर अशा पद्धतीची पॉवर अवेलेबिलिटी जी आहे, मेकॅनिकल पॉवर अवेलेबिलिटी पर हेक्टरची असलेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून जगभरामधील एकूण देशाचं 3 पॉवर युजर ग्रुपमध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे. लो पॉवर युजर ग्रुप म्हणजे जे अंडर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, त्यानंतर आहे मीडियम पॉवर युजर ग्रुप ज्याच्यामध्ये डेव्हलपिंग कंट्रीज येतात, आणि हाय पॉवर युजर ग्रुप जे आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेकॅनायझेशन झालं आहे आणि पर हेक्टर पॉवर अवेलेबिलिटी मोठ्या प्रमाणात आहे. अशा लिडिंग करणाऱ्या डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत, जपान आहे, फ्रान्स आहे, इटली आहे, त्यानंतर USA आहे, अशा पद्धतीच्या कंट्रीज किंवा UK वगैरे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेकॅनायझेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. लेवल ऑफ मेकॅनायझेशन. आता या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं की एकूण पॉवर रिक्वायर्ड टू परफॉर्म ऑल द ऑपरेशन्स ऑन द फील्ड. मग प्लोईंग पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत जेवढे ऑपरेशन्स आपल्याला फील्डवरती करावे लागतात त्याला समजा 10 किलोवॅट पॉवर आपल्याला लागतीये, आणि त्यापैकी 5 किलोवॅट मेकॅनिकल पॉवर आपल्याला ह्या सगळ्या कामासाठी अवेलेबल आहे किंवा पॉवर अवेलेबल आहे, पण काही कामं आपण त्या मेकॅनाइज्ड सिस्टमनुसार करत नाहीत. त्यावेळेला आपल्याला त्या कामाचं किंवा एकूण वर्कपैकी किती वर्क हे मेकॅनिकल पॉवरनं करतो त्याचं पर्सेंटेज आपल्याला ज्या वेळेला एक 70%, 80% किंवा 100% मेकॅनाइज झालेले फार्म देखील आपल्याला पाहायला मिळतील, त्याला आपण हायली मेकॅनाइज्ड फार्म म्हणतो. म्हणजे ते ज्या ठिकाणची लेवल ऑफ मेकॅनायझेशन ही 90%, 100% असलेली आपल्याला पाहायला मिळेल. ट्रॅक्टर डेन्सिटी. आता हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की मेकॅनिकल पॉवर सोर्स जर आपण पाहिला तर आज घडीला देशामध्ये किंवा जगभरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉवर सोर्स आहे ट्रॅक्टर. म्हणून ट्रॅक्टरची जेवढी डेन्सिटी जास्त. आता ट्रॅक्टर डेन्सिटी किती हेक्टरच्या अगेन्स्ट, तर 1000 हेक्टरला किती ट्रॅक्टर्स त्या एरियामध्ये अवेलेबल आहेत ते म्हणजे ट्रॅक्टरची डेन्सिटी. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढं मेकॅनायझेशन जास्त. हा त्याचा एक पॉझिटिव्ह कोरिलेशनची बाब जी आहे ती आपल्याला इथं लक्षात घ्यावी लागेल. ॲग्रिकल्चर मशिनरी युटिलायझेशन. आता काय होतं बघा, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहेत किंवा मशिनरीज आहेत, परंतु त्याचं वर्षभरात किती तासासाठी युटिलायझेशन केलं जातं. आता उदाहरणादाखल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या, एक ट्रॅक्टर जर असेल ना तर तो ट्रॅक्टर वर्षभरामध्ये किमान 1000 तास वापरणं अपेक्षित आहे. किमान 1000 तास वापरणं अपेक्षित आहे. त्याच्या पुढे जेवढं वापरतात तेवढं त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन. परंतु एक ट्रॅक्टर घेतलाय आणि त्याचा वापर तुम्ही जर 500 तास करत असताल तर पॉवर अवेलेबल आहे
पण अंडर युटिलाइज्ड आहे. म्हणजे हे वरचे मुद्दे सगळे ठीक आहेत, अवेलेबल आहे, मोठ्या प्रमाणात आहेत, पण त्याचं युटिलायझेशन केलं जात नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो ॲग्रिकल्चर मशिनरी युटिलायझेशन. हे आर्ट्समध्ये पर इयरला किती केलं जातंय आणि जेवढं जास्त युटिलायझेशन असेल तेवढं मेकॅनायझेशनची लेवल चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळेल. एनर्जी इनपुट्स पर युनिट एरिया या प्रत्यक्षरित्या मेकॅनाइज सिस्टमच्या माध्यमातून किंवा मेकॅनिकल पॉवर्सच्या माध्यमातून ऑन फील्ड ऑपरेशन्स कंप्लीट करण्यासाठी किती मेगाजूल एनर्जी पर हेक्टरला अवेलेबल आहे किंवा युटिलाइज केली जाते, नथिंग बट दी एनर्जी इनपुट पर युनिट एरिया. किती म्हणजे युटिलायझेशन होतंय, परंतु एकूण एनर्जी किती इनपुट पर हेक्टरसाठी होतीये हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कॉस्ट ऑफ मेकॅनायझेशन रुपीज पर हेक्टर हे पण फार महत्त्वाचं आहे. जर ट्रॅक्टरची डेन्सिटी असेल, मशिनरी मोठ्या प्रमाणात आहे, युटिलायझेशन चांगलं होतंय, तर 100% कॉस्ट ऑफ मेकॅनायझेशन ही कमी झालेली असते. परंतु ट्रॅक्टरची डेन्सिटीच कमी आहे, पॉवर सोर्सच कमी आहे, त्यावेळेला डेफिनेटली कारण मागणी डिमांड जी आहे लोकांकडनं ती वाढती आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये त्या मेकॅनायझेशनची जी कॉस्ट आहे ती वाढत गेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून कॉस्ट ऑफ मेकॅनायझेशन RS पर हेक्टर किती आहे, रुपीज पर हेक्टर किती आहे हे देखील आपल्याला पाहणे गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्ही पाहत असतात. दुसरी गोष्ट लेबर प्रोडक्टिव्हिटी पर हेक्टर पर्सन पर डे या पद्धतीनं लेबर प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आपण पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टाइम सेव्ड पर ऑपरेशन यामध्ये किती टाइम सेव्ह झाला. साधारणपणे इथं उदाहरणादाखल जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर 1 हेक्टरची विडिंग करायची म्हटलं तर साधारणपणे आपण गृहीत धरा 10 लेबरला 4 दिवस जाते. 10 लेबरला 4 दिवस जात असेल तर ते सर्व विडिंगचं ऑपरेशन आपण मेकॅनाइज सिस्टमनं जर केलं तर साधारणपणे 4 ते 5 तासात होईल. म्हणजे पर डेचे 10 तास 8 तास जरी पाहिलं तर 8 चोक 32 तास पैकी ते काम जर 5 तासात होत असेल तर साधारणपणे 27 तासाचा टाइम जो आहे तो आपला सेव्ह झाला. म्हणजे किती वेळ आपण त्या कामापासून मेकॅनाइज सिस्टमचं अडॉप्टेशन केल्यामुळं वाचवू शकतो ही बाब. आणि की फ्युएल कन्झम्पशन लिटर्स पर हेक्टर किती होतंय याच्यावरती देखील आपण मेकॅनायझेशनचे इंडिकेटर जे आहेत ते ठरवू शकतो. क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज्ड इन पर्सेंटेज हे सगळं कशासाठी चालू आहे तर या घटकासाठी. हे सगळं का करायचंय, नो डाऊट ह्युमन ट्रेजरी कमी करायची आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणचा फटीक जो आहे ॲनिमल्समध्ये निर्माण करणार तो कमी करायचा आहे, टाइमली करायचं, इफेक्टिव्ह करायचं, इफिशियंट करायचं आहे काम. पण ते का करायचंय, क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी, क्वालिटी प्रोडक्शन करण्यासाठी, टाइमली ऑपरेशन करण्यासाठी जे ते आपण या सगळ्या बाबी पाहत असतोय. तर लक्षात घ्या फार्म मेकॅनायझेशनचे इंडिकेटर म्हटलं तर किमान हे 10 इंडिकेटर महत्त्वाचे आपण लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा फार्म मेकॅनायझेशनचे वेज किंवा कशा प्रकारे आपण ते फार्म मेकॅनायझेशन करू शकतो किंवा त्याचे आपल्याला कशा पद्धतीने केलं पाहिजे. जे तुम्हाला म्हटलं की साधारणपणे एक 3 पद्धतीचा म्हणजे इंडियन फार्मिंग सिस्टमचं जर आपण किंवा लँड होल्डिंगचं जे पहिलं आपण लेक्चर पाहिलं त्या लँड होल्डिंगमध्ये जरी 4 घटकामध्ये त्याचं डिवायडेशन केलं असलं तरी आपल्याला लक्षात घ्या या ठिकाणी मेकॅनायझेशन करत असताना पूर्ण लँड होल्डिंगचं एकूण 3 घटकामध्ये डिवायडेशन करणं गरजेचं आहे. एक आहे स्मॉल साईज होल्डिंग्स, दुसरा आहे मीडियम साईज होल्डिंग्स आणि तिसरा आहे लार्ज साईज. रिमेनिंग कोणतं राहतं आता, लार्ज. कोणतं राहतं, लार्ज साईज होल्डिंग्स. तर इथे लक्षात घ्या मेकॅनायझेशन करत असताना देखील आपल्याला स्मॉल साईज होल्डिंगसाठी मशिनरी आणि इक्विपमेंट्सची रिक्वायरमेंट एक वेगळ्या टाईपची असणार आहे.
मीडियमसाठी वेगळी असणार आहे आणि लार्ज होल्डिंगसाठी वेगळ्या पद्धतीची मशिनरीची आणि पॉवर रिक्वायरमेंट असलेली पाहायला मिळेल. मग त्याचा विचार करूनच या ठिकाणी एकूण 3 भागामध्ये आपण लँड होल्डिंगचा विचार केला आणि त्या 3 भागाच्या लँड होल्डिंगमध्ये मेकॅनायझेशन कशा पद्धतीने करता येईल याचा विचार केला. तर लक्षात घ्या, बाय इंट्रोड्युसिंग इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स ऑन स्मॉल साईज होल्डिंग्स. स्मॉल साईज होल्डिंग्समध्ये बिग मशिनरीज वापरू शकतो का आपण? नाही. म्हणून काय करायचंय? इम्प्लिमेंट्स वापरायचे टू बी ऑपरेटेड बाय ॲनिमल अँड ह्युमन लेबर. आता ट्रॅक्टर घालण्यासाठी 4 गुंठ्याची जमीन आहे, तिथं आपण ट्रॅक्टरनं ते काम नाही करू शकत आहे. सो दॅट स्मॉल होल्डिंग्समध्ये इम्प्लिमेंट्सच्या माध्यमातून विच आर ऑपरेटेड बाय दी ॲनिमल्स और दी ह्युमन्स, त्याच्या माध्यमातून आपल्याला मेकॅनायझेशन करणं अपेक्षित आहे. त्यानंतर बाय युजिंग द स्मॉल ट्रॅक्टर्स, बघा मीडियम होल्डिंग्सच्या बाबतीमध्ये स्मॉल ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टर ड्रॉन मशिनरीज अँड पॉवर टिलर्स ऑन मीडियम साईज होल्डिंग्स टू सप्लिमेंट द एक्झिस्टिंग सोर्सेस. कोणते? तर ह्युमन आणि ॲनिमल हे सध्या एक्झिस्टिंग सोर्सेस आहेत, ते ऑपरेशन्स करण्यासाठी, त्यांना सप्लिमेंट करण्यासाठी किंवा त्यांचं ऑपरेशन टाईम कन्झ्युमिंग आहे, इफेक्टिव्हनेस त्याचा कमी आहे, इफिशियन्सी कमी आहे, त्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहेत? स्मॉल साईज ट्रॅक्टर्स. मीडियम होल्डिंगवरती जर म्हटलं तर कुठल्या टाईपच्या किंवा कशा पद्धतीनं आपण मेकॅनायझेशन करू शकतो? तर लक्षात घ्या, बाय दी यूज ऑफ स्मॉल ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टर ड्रॉन मशिनरीज आणि पॉवर टिलर्स या 3 माध्यमातून करू शकतो. आणि बाय युजिंग दी लार्ज साईज ट्रॅक्टर्स मशिनरीज ऑन दी रिमेनिंग मीन्स लार्ज होल्डिंग्स टू सप्लिमेंट द ॲनिमल अँड ह्युमन पॉवर सोर्सेस. अशा पद्धतीनं लक्षात घ्या, आपण तिन्ही पद्धतीनं मेकॅनायझेशन करत असताना वेगवेगळ्या जो वेज आहे किंवा ज्याच्या माध्यमातून ज्या एरियाज आहेत त्याला कशा पद्धतीनं मेकॅनाइज केलं पाहिजे हे आपण इथं पाहणं गरजेचं आहे. मोठी होल्डिंग असेल तर तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीनं ट्रॅक्टर आणि कंबाईनचा वापर आपण करू शकतो. त्याचे वेगवेगळे इक्विपमेंट्स किंवा मशिनरीज ज्या आहेत, इम्प्लिमेंट्स जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर स्मॉल साईजचे असतील तर आपण ॲनिमल ड्रॉन आणि अतिशय मीडियमवरती मोठ्या प्रमाणात ॲनिमल ऑपरेटेड इक्विपमेंट्स वापरतो आणि स्मॉल साईज असतील तर मात्र अशा पद्धतीनं ह्युमन किंवा टूल्स जे आहेत छोटे त्याचा वापर आपण करत असतो. लक्षात घ्या, महत्त्वाची बाब म्हणजे फार्म मेकॅनायझेशन थ्रस्ट कोणते आहेत. आता थ्रस्ट म्हणजे काय आहे तर कुठल्या बाबीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. मेजर कन्फ्युजन आपलं इथं असतं की फार्म मेकॅनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत आणि फार्म मेकॅनायझेशनचा थ्रस्ट एरिया काय आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय अचीव करायचं आहे आणि थ्रस्ट एरियाज म्हणजे तुम्हाला कशावरती लक्ष द्यायचं आहे. ह्या 2 बाबीमधला फरक जो आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, थ्रस्ट एरियामध्ये जर आपण विचार केला टू इन्क्रीज द यील्ड अँड क्रॉपिंग इंटेन्सिटी, आपल्याला काय करायचं आहे? क्रॉपिंग इंटेन्सिटी वाढवायची आहे. टू इन्क्रीज द इन्कम ऑफ ॲग्रिकल्चर वर्क, कुठल्या एरियावरती काम करायचं आहे? ॲग्रिकल्चर वर्क. आता तुम्ही म्हणता क्रॉपिंग इंटेन्सिटी वाढवायची आहे म्हणजे काय तर टाइमली ऑपरेशन्स झाले तर नंबर ऑफ क्रॉप्स आपल्याला घेणं शक्य होईल आणि ॲग्रिकल्चर वर्करचं इन्कम वाढवायचं म्हटलं. आता तुम्ही म्हणता की मेकॅनायझेशन केल्यानंतर तर ॲग्रिकल्चर वर्क म्हणजे लेबर जी आहे त्यातली रिक्वायरमेंट कमी होणार आहे. परंतु लक्षात घ्या, एखादा व्यक्ती आहे तो समजा पूर्वी एखाद्या शेतामध्ये फवारणी करायला जात होता तर दिवसभरासाठी त्याला 500 रुपये मिळत होते. आता तोच व्यक्ती ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करतोय आणि दिवसभराचे किमान 25,000 रुपये कमवतोय. आता त्या लेबरचं त्या ठिकाणचं जे काही इन्कम आहे ते आपल्याला वाढलेलं अशा पद्धतीनं पाहता येईल. टू मेकॅनाइज दी फार्म्स ऑफ ऑल कॅटेगरी. ऑल कॅटेगरी म्हणजे कोणत्या? स्मॉल, मीडियम अँड लार्ज कॅटेगरीज. त्याचबरोबर प्लेन एरियामधल्या, हिली एरियामधल्या किंवा अंडुलेटिंग एरियाजमधल्या ज्या आहेत त्या फार्म्स देखील आपल्याला मेकॅनाइज करणं आहे.
टू रिड्यूस द हेल्थ हजार्ड्स अँड इन्क्रीज सेफ्टी इन ऑपरेशन ऑफ फार्म मशिनरीज. तुम्ही पाहिलं असेल काही मशिनरीज अशा आहेत विच आर व्हेरी डेंजरस, आणि त्याच्यासोबत काम करत असताना ह्युमनची एक तर सेफ्टी वाढवणं गरजेचं आहे आणि हेल्थ हजार्ड्स कमी करण्याचं काम जे आहे ते करणं गरजेचं आहे. त्या एरियावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. टू युटिलाइज प्रॉपरली द नॅचरल रिसोर्सेस सच ॲज. आता ॲग्रिकल्चर म्हटलं की आपल्या ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्याच असतात. विदाऊट वॉटर लँड ही कामाचीच नाही आहे, युजलेस आहे. आणि विदाऊट लँड वॉटरचं पण फार काही ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यूनं वापर केला जात नाही किंवा करता येत नाही आहे. त्याच्यामुळं जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ॲग्रिकल्चरसाठी ते म्हणजे तुमचे लँड आणि वॉटर, याचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन करणं गरजेचं आहे. टू युटिलाइज इफिशियंटली दी इनपुट सच ॲज. आता टाइमली ऑपरेशन्स जर झाले, टाइमली सगळ्या गोष्टी जर करणं शक्य झालं तर पेरणी केलेलं सीड जे आहे ते चांगल्या पद्धतीनं उगेल. त्याच्यावर फवारणी केलेल्या केमिकल्सचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं इफेक्टिव्ह वापर करता येईल. आणि जे काही आपण फर्टिलायझर्स देतोय मेकॅनिकल मेथड्सच्या माध्यमातून त्याचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन होईल. म्हणजेच काय, टू युटिलाइज इफिशियंटली द इनपुट सच ॲज सीड, केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. टू रिड्यूस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर साहजिकच आहे काय होणार आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन रिड्यूस होणार आहे. टू प्रोव्हाइड दी डिग्निटी टू दी फार्म वर्कर. आता म्हणजे तुम्ही जसं पाहता की मॅकॅनाइज सिस्टममध्ये किंवा मॅकॅनाइज सिस्टमचा वापर करून ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं टाइमली इफेक्टिव्हली त्या पिकाचं उत्पादन केलं आहे, याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर डाळिंबाच्या पिकावरती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी तेल्या रोगाचा प्रकोप झाला आणि त्यावेळेला इतर एरियामधल्या सर्व शेतकऱ्यांनी काय केलं तर त्या बागाच काढून टाकायचं काम केलं, कारण ते मॅनेजमेंट करणं मुश्किल जात होतं. परंतु हीच बाब जर सोलापूरमधल्या आणि पर्टिक्युलरमधल्या सांगोल्यामधल्या जर शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांनी त्याचं इफेक्टिव्ह कंट्रोल केला बाय युटिलायझिंग द टेक्निकल ॲस्पेक्ट्स जे काही महत्त्वाचे आहेत, आणि त्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं उत्पादन घेतलं, ते चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट केलं आणि ते एक्सपोर्ट केल्यामुळं मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात पैसा हातात आला आणि त्या शेतकऱ्यांचं आणि साहजिकच त्या ठिकाणच्या मजुराचं जे काही समाजातील प्रतिष्ठा आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. सांगोला म्हटलं की शेतकऱ्याच्या दारामध्ये उभा असलेली फॉर्च्युनर अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते बऱ्याच वेळेला नजर समोर येतं, तर त्याचं हे एक उत्तम उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बघा या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मेकॅनायझेशन इन इंडिया. आता तुम्ही म्हणता की थ्रस्ट एरिया कुठल्या कुठल्या बाबीवरती आपण काम करणं अपेक्षित आहे, परंतु याचे हे काम करत असताना ह्याचा नेमका उद्देश काय आहे, व्हॉट इज द मोटिव्ह बिहाइंड दी ट्रस्ट एरिया और दी होल सिस्टम वी आर युटिलायझिंग और युजिंग ऑन दी फार्म. अशा पद्धतीनं त्याचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कशाच्या उद्देशपूर्तीसाठी आपण हे करतोय. तर पहिली महत्त्वाची बाब, इन्क्रीज द पॉवर इनपुट टू 2 किलोवॅट पर हेक्टर बाय द इयर 2020. आणि हे टार्गेट जे आहे किंवा हे ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते इंडियानं फुलफिल केलं, परंतु हे फुलफिल करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये काही लॅकुनात जे आहेत ते आपल्याला दिसून आले. केंद्र सरकारने त्याच्यावरती एक कमिटी बसवली, ते आयडेंटिफाय केले आणि ते आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचं एक रेमिडियल सोल्युशन म्हणून लक्षात घ्या सर्व राज्यांना ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं डायरेक्टरेट सेपरेट बनवण्याचे निर्देश जे आहेत ते दिले, कारण त्या माध्यमातून मॅकॅनायझेशनची लेवल जी आहे ती इफेक्टिव्ह आपल्याला किंवा इफेक्टिव्ह पद्धतीनं इन्क्रीज करता येईल. त्यानंतर बघा, टू डेव्हलप हाय कॅपॅसिटी फार्म मशिनरीज हुज टर्न अराउंड टाईम लॉस इज लो. अशा मशिनरीज ज्या मशिनरीच्या
युटिलायझेशनपेक्षा मुवमेंटमध्ये किंवा टर्निंगमध्ये जो काही वेळ जातोय तर तो आपल्याला कमी करायचा आहे. आलं लक्षात? देन टू इम्प्रूव्ह द मॅनेजमेंट ऑफ फार्म मशिनरी फॉर बेटर इकॉनॉमी. जे मॅनेजमेंट आहे, जे थोडक्यात त्याचं युटिलायझेशन जे आहे आणि त्याचं युटिलायझेशन करण्याची जी मॅनेजमेंट पद्धत आहे किंवा ज्याला आपण लॉन्जिटिव्हिटी ऑफ दी वर्क आहे, त्याचं बेटर युटिलायझेशन करण्यासाठी लो मेंटेनन्स जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. टू मेकॅनाइज हिल ॲग्रिकल्चर इन बेटर वे. हे फार महत्त्वाचं आहे की मोठ्या प्रमाणात मशिनरीचा वापर हा जो प्लेन बेल्ट आहे त्या प्लेन बेल्टमध्ये होतो, परंतु त्याचा वापर जो आहे तो हिली ॲग्रिकल्चर किंवा अंडुलेटिंग एरियामध्ये देखील व्हावा किंवा करणं अपेक्षित आहे. टू मेकॅनाइज शुगर केन, कॉटन, फ्रूट, व्हेजिटेबल्स अँड कवर्ड कल्टिवेशन इन सिस्टमॅटिक वे. आता लक्षात घ्या, शुगर केनच्या बाबतीमध्ये हार्वेस्टर आले. पूर्वी जे आपण मॅन्युअल लेबरच्या माध्यमातून शुगर केन हार्वेस्टिंगचं काम करत होतो. कॉटनच्या बाबतीमध्ये कॉटन पिकर्स आहेत. फ्रूट्सच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली लक्षात घ्या, ऑर्चर्ड ट्रॅक्टर किंवा आपण पॉवर स्प्रेयर जे आहेत मोठ्या प्रमाणे किंवा बूम स्प्रेयर जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत असतो. व्हेजिटेबल्सच्या बाबतीमध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये स्मॉल मशिनरीज अँड ट्रॅक्टरच्या माध्यमातून युटिलायझेशन करतो. कवर्ड कल्टिवेशन म्हणजे थोडक्यात ग्रीन हाऊस आणि तुमचे शेडनेट पॉली हाऊस जे आहेत त्या माध्यमातून त्या अंतर्गत किंवा शेडनेटमध्ये पॉली हाऊसमध्ये काम करणारे वर्क करणाऱ्या ज्या मशिनरीज आहेत त्याचं सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्याला किंवा त्याच्यासाठी सिस्टमॅटिक पद्धतीनं इम्प्लिमेंट्स मशीन्स तयार करणं अपेक्षित आहे. टू इम्प्रूव्ह दी क्वालिटी ऑफ फार्म मशिनरीज. बऱ्याच वेळेला मशिनरी ह्या बनवलेल्या आहेत, परंतु त्याची लॉंग लाईफच्या हिशोबाने, लो मेंटेनन्सच्या हिशोबाने जी क्वालिटी ऑफ दी मॅन्युफॅक्चरर आहे, डिझाईन आहे, ते आपल्याला बेस्ट करणं अपेक्षित असतंय. टू स्ट्रेंथन दी रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D युनिट फॉर बेटर डिझाईन ऑफ मशिनरीज. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून R&D वरती वर्क केलं जातं आहे. मोठमोठ्या ठिकाणी R&D वर्क्सला फंडिंग केलं जाते आणि स्वतःचे देखील R&D सेंटर्स जे आहेत ते डेव्हलप केले जात आहेत. फार्म मशिनरीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर देशामध्ये एकूण 4 सेंट्रल गव्हर्नमेंटचे महत्त्वाचे सेंटर आहेत, ज्यामध्ये ट्रॅक्टर ट्रेनिंग आणि मशिनरीच्या बाबतीमध्ये टेस्टिंग आणि त्याचबरोबर रिसर्च आणि डेव्हलपमेंटचे कामं जी आहेत ते केले जातात. त्यापैकी मध्य प्रदेशमध्ये बुधनी आहे, हरियाणामध्ये हिसार आहे, आसाममध्ये एक आहे आणि दुसरा अनंतपूर हे आंध्र प्रदेशमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. टू क्रिएट दी सुटेबल लिंकेज विथ अ मॅन्युफॅक्चर फॉर स्पीडी कमर्शियलायझेशन ऑफ फार्म मशिनरीज. एखादी मशिनरी डेव्हलप केल्यानंतर त्याची टेस्टिंग आणि त्याचं अप्रुव्हल हे स्पीडी मेथडनं झालं पाहिजे किंवा एखाद्या मशिनरला आवश्यक असलेल्या ज्या बाबी आहेत किंवा जे रिसर्च टीम आहे ती स्ट्रेंथन करून ते कमर्शियलाइज करण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात शासनाकडनं केलं जातं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मेकॅनायझेशनच्या बाबतीमध्ये नेमक्या कोणत्या बाबी आहेत ते पाहणं गरजेचं होतं, जे आपण या ठिकाणी पाहिले. MPSCच्या रिलेटेड किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही बँकिंग आहे AFO, देन ॲग्रिकल्चर MPSC आहे, फॉरेस्ट MPSC आहे, त्याचबरोबर कृषी सेवक किंवा ज्याला आपण आता सहाय्यक कृषी अधिकारी हे पद आहे, किंवा त्याचबरोबर BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, BSc ॲग्रिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चर किंवा हे जे काही अनुषंगिक बायोटेक, ABM हे जे काही कोर्सेस आहेत याच्या अकॅडमिक रेग्युलर कोर्सेससाठी आपण स्पर्धा मंच हे ॲप डाउनलोड करू शकता, ती इन्स्टॉल करू शकता आणि त्याचबरोबर स्पर्धा मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकतात, जेणेकरून अशा पद्धतीचे टेक्निकल
आणि अतिशय महत्त्वाचे सेशन्स आपल्यापर्यंत वेळेत पोहोचू शकतील. मित्रांनो, अशा पद्धतीनं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना आणि एकूणच जो त्या संबंधी असलेला घटक आहे त्याला ही बाब कळली पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. अननेसेसरी फक्त इंग्लिशमध्ये बोलून तुम्ही काय म्हणताय ते समोरच्याला कळत नाही आणि समोरच्याला काय घ्यायचंय ते जर त्याला कळत नसेल तर लँग्वेज मॅटर करत नाहीये. महत्त्वाचं आहे की तुम्हाला ती कन्सेप्ट कळतीये का आणि ती कशा पद्धतीनं मांडली पाहिजे. तर आपण बॅकग्राऊंडला त्याचा इंग्लिशचा वापर करत आहोत. यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा मंच हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण कोर्सेस लिंक असलेले पाहायला मिळतील. धन्यवाद.